घराच्या पेपर्सवर त्याचं नाव असतं, मुलांच्या शाळेत वहीत त्याचंच नाव असतं. घर सुंदर नीटनेटकं राहावं म्हणून ती दिवसभर राबते. स्वतःचा चेहरा तेजस्वी दिसणं यापेक्षा घरातली फरशी कशी चमकेल हेच ती पाहते. घरात मुंगी झुरळ पाल शिरलं तर बेचैन होते, पण स्वतःचं शरीर किती आजारांचं माहेरघर बनत चाललंय याची तिला पुसटशी देखील कल्पना नसते. कधीकधी इतकं सगळं करूनही पुरुषी अहंकार सहन करावा लागतो. ज्या घरासाठी ती राबते त्याच घरातून तिला कधीतरी निघून जाण्याची भाषा ऐकावी लागते. का? कारण ते घर तिच्या नावावर नसतं, त्यात तिचा एकही रुपया नसतो. पण बोलणारा हे विसरतो की बिल्डरकडून फक्त सिमेंट आणि रेतीच्या भिंती मिळतात. घराला घरपण हे घरातल्या बाई माणसामुळेच येतं. बाई माणसाचा स्पर्श नसलेलं घर खंडर बनतं.